सो मी आय थिंक 2024 माझं नाटक पण कमी झालं होतं. आमचे प्रयोग आणि पण नाटकाचे सुद्धा फार कमी झाले. नाटक करत होतीस. प्रयोग पण नाटकाचे पण कमी झाले. आणि नंतर एका काय म्हणतो आठवड्याभरात मी बरेच ऑडिशन्स दिले आणि त्यात एक फीचर फिल्म होती. मराठी नाही, हिंदी फिल्म होती ती. आणि मी खूप एक्साइटेड होते ॲक्च्युली ते करण्यासाठी. बट आय न्यू की फार चांगलं नाही झालं. म्हणजे तेव्हा मी आय डोंट थिंक माझी ती स्टेट ऑफ माइंड पण तशी होती. माझी इच्छा खूप होती. पण कधी कधी आपल्याला माहिती असतं की जसं आता मी तस्करीचं ऑडिशन दिलं तेव्हा मी होते, आतून कॉन्फिडन्स होता की हे होणार आहे माझ्यासाठी. किंवा ग्रेटर कलेजचं दिलं तेव्हाही माहिती होतं की कदाचित हे होईल म्हणून. सो आय थिंक इट वॉज अ फीचर फिल्म, असं काही खूप मोठं प्रोजेक्ट नव्हतं. आणि त्यात ललित प्रभाकर होता. हिंदी फीचर फिल्म आहे ती. आय डोंट थिंक अजून आली आहे. सो मी ऑडिशन आणि पण दिलं आणि चांगलं झालं होतं. बट मला आतून तो कॉन्फिडन्स नव्हता की मी तितकं चांगलं केलंय की मी सिलेक्ट होईन त्या प्रोजेक्टमध्ये. सो नंतर मी पाहिलं की ऑफकोर्स माझं झालं नाही त्यात. आणि मग मी हे सुद्धा पाहिलं की त्यांचे पोस्ट बघितले मी. सो बेसिकली मी जेव्हा ते पोस्ट बघितले तेव्हा कळलं की अरे यार त्यात ललित प्रभाकर होता, जरा अजून चांगलं द्यायला पाहिजे होतं ऑडिशन. बट सो तेव्हा मला जरा थोडंसं मला वाईट वाटलं तेव्हा, कारण ना ते कॅरेक्टर एकदम डिफरंट होतं. बिहारी कॅरेक्टर होतं ते. असं युपी बिहार स्टाईलचं कुठलं तरी कॅरेक्टर होतं. सो मला असं झालं की अरे आपल्याकडे खूप चांगली संधी होती काहीतरी वेगळं करण्याची आणि मी नाही फार तितक्या चांगल्यापणे ते प्रिपेअर करू शकले. सो आय थिंक तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. आणि असे 2-3 ॲक्च्युली ना फिल्म्स आहेत प्रॉपर बॉलिवूडचे. जसं आता त्या फिल्मचं नाव काय होतं, उजडा चमन, बाला टाइप्स एक फिल्म आली होती. आयुष्मान खुरानाची नाही, आयुष्मान खुरानाची नाही. एक फिल्म होती त्यात पण मी शॉर्टलिस्ट आणि झाले आणि सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की नाही तुम्ही खूप लहान दिसता त्या कॅरेक्टरसाठी. कोण होता ऍक्टर त्याच्यात मोठा? मला त्या सोनू की टिटू की वाला जो कार्तिक आर्यन नाही, दुसरा उजडा चमन का असंच काहीतरी आहे त्यातला हिरो का सोनू की टिटू? त्यातला हिरो आहे थोडंसं कन्फ्युजन. सो आय थिंक ते कॅरेक्टर नंतर आय थिंक मानवी गागरो का निधी सिंगने केलं, मला आठवत नाही. वन ऑफ द टू इज अ पार्ट ऑफ दॅट काय म्हणतो. सो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू लहान दिसतेस. किंवा आता पण त्यानंतर असे 2-3 फिल्म्स, आता मी गेल्या 2-3 वर्षांनी 2-3 फिल्म्ससाठी खूप चांगलं काय म्हणतो खूप छान ऑडिशन्स दिले आणि इट डिड नॉट हॅपन फॉर मी. अँड दे आर लाईक ए क्लास बॉलिवूड फिल्म्स आहेत. आता मी नाव नाही घेऊ शकत कारण ते अजून आले नाही आहेत. बट ऑफकोर्स मला खूप वाईट वाटलं बिकॉज दीज आर व्हेरी अनएक्सपेक्टेड प्रोजेक्ट्स आहेत हे, की आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी कन्सिडर पण करतायत किंवा आपलं नाव अशा मोठ्या सर्कलमध्ये फिरतंय. हेच इन इट सेल्फ इज. सो मी अगेन ना आय लुक ॲट द ब्रायटर साईड की चल ठीक आहे, ॲटलिस्ट मला विचारलं ना, मी शॉर्टलिस्ट तरी झाले ना, मी त्या शेवटच्या 3 किंवा शेवटच्या 2 पर्यंत तरी मी पोचले. यावेळी नाही झालं, नेक्स्ट प्रोजेक्टला नक्की बोलवतील मला. हे तू समजवते हे मी स्वतःचं, बिकॉज नाहीतर मी खचून जाईन आणि मग मला पुढे जाण्यासाठी काही मोटिवेशन नाही मिळणार. सो मी माझं मोटिवेशन मी स्वतः शोधते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा. बरं, अजून थोडं मागे जाऊ. ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये मी ती मालिका पाहायची आणि तेव्हा अक्षया नाईक आणि हे असं ते काय एवढं हे नव्हतं. म्हणजे ते आपण स्टोरी म्हणून त्या वेळेला ना स्टोरी म्हणून त्या मालिकांमध्ये माणसं गुंतून जायची आणि मग ते चेहरे आपले वाटायचे. ते चेहरे मग स्टार अशा ह्याने नाही तर त्या कॅरेक्टरने तुम्हाला ओळखलं जायचं. सो हिना खानला बरोबर तुझे बरेचसे हे आहेत, भूमिका आहेत, सीन्स आहेत तुझ्या. आणि मला एक तर हिना खान विषयी, कारण आत्ता आम्ही तिला समोरून जेव्हा पाहतो तेव्हा ती ज्या पद्धतीनं कॅन्सरशी फाईट देते आणि ज्या पद्धतीनं तिनं स्वतःला हे केलं, स्टँड केलंय आणि तू तिला प्रत्यक्ष पाहिलंयस, तिच्याबरोबर काम केलंयस, माणूस म्हणून एक वेगळं तुला अनुभव घेतला असशील, तर काय सांगशील त्यावेळेचे ये रिश्ता क्या कहलाता है अनुभव?
सो मी जेव्हा गेले ना तेव्हा शो साधारण 6व्या का 7व्या वर्षात एंटर झालेलं होतं. आणि आपल्या इंडस्ट्रीचं एक बेसिक फंक्शनिंग आहे की जेव्हा एखादी ॲक्ट्रेस तिची मतं मांडते, इररिस्पेक्टिव्ह किती रिझनेबल आहे अनरिझनेबल आहेत, तिचे टँट्रम्स आहेत, हेच लेबल केलं जातं. आणि आय थिंक तिच्या बाबतीत तेव्हा सुद्धा तेच होतं की अरे किती डिमांडिंग आहे, किती आहे. पण माझं म्हणणं आहे त्या बाईने तितकी वर्ष, एखाद्या शोला 6 आणि 7 वर्ष देणं हे खाऊचं काम नाही आहे. सो जर ती व्यक्ती काही गोष्टी डिमांड करते तर तो तिचा हक्क आहे, कारण तिने तेवढं सस्टेन केलं आहे. सगळे म्हणायचे की म्हणजे तिथे बोलणं व्हायचंच की अरे ही 12 वाजता येते आणि मग 9 वाजता जाते. एखादी व्यक्ती जी लीड आहे ती शोच्या 7व्या वर्षी सुद्धा 9 तास देते इज अ लॉट. आणि बरेच सिनियर ॲक्टर्स तेवढे सुद्धा तास देत नाहीत. माझा आता अगेन आधी कशी होती, आय विल नॉट टॉक अबाउट दॅट, पण मी तिला पाहिलंय आणि ती खूप प्रोफेशनल आहे. ती 12 वाजता शार्प येणार, ती अर्ध्या तासात तिचा मेकअप, हेअर आणि विथ लाईन्स सगळं लर्न करून ती सेटवर असायची. की ती एकदम प्रोफेशनली तिचं ती पण असायचे, तिचे टर्म्स अँड कंडिशन्स खूप होते. पण तुम्ही ते टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही का अग्री केलेत? मग इफ यू हॅव अग्रीड टू हर टर्म्स अँड कंडिशन्स, मग नंतर नका तिच्या मागे तिला काही बोलू. ही गोष्ट झाली एक. आणि बिकॉज तुम्ही तिचे टर्म्स अँड कंडिशन्स अग्री केले आहेत, ती पण तितक्या प्रोफेशनली तुमच्याशी वागते. ती यायची, तिचा मेकअप करायची. सो एक ट्रिक आहे की कसा बरेच जण ना माईक आणि काढून टाकतात, विसरतात. सो तिने आम्हाला एक ट्रिक शिकवली होती की कसं वॉशरूमला जाताना तो माईक न काढता, बिकॉज कारण आता आपल्याकडे टाइम इक्वल्स टू मनी. बरोबर. की तुम्ही सेटवर आलात आणि मग आठवलं अरे मी वॉशरूमला गेले, मी माझा माईकच काढून गेले, मग परत जा माईक लावा, परत या, ह्याच्यात बराच वेळ जातो. सो असे छोट्या छोट्या गोष्टी तिने आम्हाला शिकवल्या होत्या. आणि खूप अशी काय म्हणतो खुशमिजाज होती ती आणि व्हेरी प्रोफेशनल. म्हणजे प्रोफेशनलिझम मी तिच्याकडून बरंच शिकले. अगेन थोडे, आणि मी खूप लहान होते तेव्हा, आय वॉज जस्ट 20 years old. सो एक थोडं होतं ना की अरे लीड आहे. आणि तेव्हाही तो माझा स्वभाव नव्हता आणि आताही तो स्वभाव नाही आहे माझा की जस्ट बिकॉज ती व्यक्ती फेमस आहे किंवा जस्ट बिकॉज ती व्यक्ती एका मोठ्या ह्याच्यावर आहे तर त्याच्याशी मैत्री करा. आय कांट डू इट. मला स्मॉल टॉक पण येत नाही की मग उगाच मग तिच्याशी जाऊन बसा, दिया बहुत सुंदर लग रे, येत नाही आपल्याला. सो मी तिच्याकडे बघायचे आणि ती खूप मस्त, ती एकतर ती खूप फनी पण आहे इन जनरल. आणि ती अशी करायची की 7:30, ती अशी वेळ दाखवायची की बाबा बघ हा मी येऊन बसले, तुम्ही माझ्यावर शूट करत नाही आहात. ती येणार, आपलं काम करणार, वाक्य चोख पाठ असायची तिची की मस्त येणार, एक 1 take मध्ये करणार आणि खूप छान. म्हणजे व्हेरी व्हेरी प्रोफेशनल आणि व्हेरी स्वीट. म्हणजे मला आताही आठवते तिने ना सिरियल सोडली होती त्याच्यानंतर आणि आम्ही शूट करत होतो आणि सडनली खूप जास्ती त्या दिवशी ना आउट ऑफ नोवेअर वादळ आलं आणि खूप पाऊस पडायला लागला होता. सो तेव्हा तिने फोन केला होता एका आमच्याच को ॲक्ट्रेसेसपैकी एकीला आणि तिने फोन करून सांगितलं की जर कोणालाही ॲक्टर्सपैकी म्हणा किंवा क्रूपैकी म्हणा वाटलं की घर लांब पडतंय किंवा कुठे जायला जागा नाही आहे, मला सांगा, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. आणि आय थिंक दीज आर लिटल थिंग्स दॅट मॅटर. बरोबर. की आता ती माझी अगेन मी बाकी ये रिश्तामधले जितके पण होते त्या सगळ्यांना मी माझ्या मैत्रिणी म्हणते, पण हिना खान वॉज नेव्हर माय फ्रेंड. आम्ही खूप बिकॉज मला ते असायचंच यार की हिरोईन आहे बाई आपल्या सिरियलची आपण, आणि खूप लहान पण होते मी, तर असा थोडासा झोन होता. बट आता ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आता जेव्हा तिची तब्येत पण बरी नव्हती, मग मी लता सेठ आहेत त्यांच्याकडून मग मी तिचा नंबर घेतला, मी तिला मेसेज केला आणि मी तिला पण बोलले. सो मी पण हिलिंग्स आणि करते मी, किंवा मी आर्ट थेरपी आणि कंडक्ट करते. सो मी तेव्हा पण तिला मेसेज करून सांगितलं होतं की म्हटलं इफ यू नीड एनिथिंग प्लीज लेट मी नो, मला आवडेल तुझ्यासाठी हे करायला किंवा जे काही आहे. तर शी रिस्पॉन्डेड ऑल्सो. तिच्या मी लक्षात होते आफ्टर सो मेनी इयर्स. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि शी इज अ फायटर आणि ती ना शी इज सेल्फ मेड.
मला मला लोकांनी सांगितलं होतं की जेव्हा ती आली ना तेव्हा ती एका 1 RK मध्ये राहत होती आणि फिल्म सिटीच्या जवळ तिने असं 1 RK घेतलं होतं. मग विदिन 2 years तिने छान रेंटवरच, पण मग 2 BHK रेंटवर घेतलं. मग तिने तिच्या आई वडिलांना आणि मग मुंबईला बोलवलं आणि तिने स्वतःचा एम्पायर स्वतः सेट केलंय विदाऊट एनी बॅकिंग. सो ती जर काही गोष्टी डिमांड करत असेल ना, शी डिझर्व्ज इट असं मला वाटतं. मला इथे तुला आणखीन विचारावंसं वाटेल, कारण तू ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका केल्यास, म्हणजे आपण स्टार्टिंगपासून आता एकेका याच्यावर बोलत गेलो, ते आत्ता तुझं काम त्याच्यावर बोलत गेलो, आणि परत त्यामध्ये तू म्हणालीस की माहीत नाही मला मराठीत का विचारत नाही आहेत. पण एक आपली एक हे असते ना हिरोईन, आणि तू त्याच्यात स्पष्ट केलंस की मला काही लीडच करायचं असं नाही, पण अजूनही तुला असं नाही वाटत की आपल्याकडे हिरोईन म्हटलं की बऱ्याचदा सुंदर, मग बारीक, मग अशाच वर्णाची आणि अशीच हवी, ह्या ज्या सौंदर्याच्या काही व्याख्या करून ठेवल्यात त्या आपण म्हणतो की बदलल्यात, पण अजूनही वाटतं की त्या नाही बदलल्यात. कधी कधी तर ना मुलींना घरातही त्या सगळ्या ह्यांना तोंड द्यावं लागतं.